मी प्रज्ञा. तर मी आज माझ्या ब्लॉगचा श्री गणेशा केलेला आहे संकष्टी चतुर्थीनेच. तर आत्ता माझी सगळी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालेली आहे मी. आता मग मशीनला कपडे लावून घेतलेत मी. तर बघूया मशीनचे कपडे झालेत. मी माझी फ्रेंड आहे मी तयार झाले. नाही झालेले आणखीन मशीनचे कपडे माझे. आणखीन 10 मिनिट बाकी आहेत त्याला. चला तोपर्यंत मग चहा करते. चहा पितो आम्ही दोघी पण. ती दूध पेईल, मी चहा घेते. चलो. आम्ही दोघींनी चहा केला, चहा घेतला आणि असं ना रोहिला नवंसं वाटत होते की यार मम्मी काय करते, कॅमेरा घेते, व्हिडिओ बनवते, हाय बोलते. हे तिला सगळं असं नवीन वाटत होतं. त्यामुळे तिची ना बडबड फ्रिक्वेंटली चालू होती की मम्मी हे असं ते तसं. आणि ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल पण मध्ये आलेली. तिने स्टार्टिंगला माझ्यासोबत तिने पण हाय बोललेलं आहे तिथे. आणि काही नाही, माझी मशीनचे कपडे वगैरे झाले. मग कपडे सुकायला घातले. आणि कपडे मला कसं ना आज डे 1 होता व्लॉगिंगचा, त्याच्यामुळे ना मला कॅमेराची गडबड झाली. मग तो उलटा बसून गेला. नंतर पाहते तर काय बापरे, आपला व्हिडिओ उलटा शूट होते. नंतर मग मी त्याला सुलटा करून घेतलं आणि व्हिडिओ पुन्हा स्टार्ट केला. कपडे सुकायला टाकल्याच्या नंतर मग मी नंतर लादी पुसायला घेतली. लादी पुसली आणि म्हणजे कसं ना मला फ्रेशच वाटत नाही. लादी पुसल्याशिवाय मला फ्रेशच नाही वाटत. मग लादी पुसून घेतली आणि नंतर मग लादी खाली गेले. खाली जाऊन मग मी छान अशी दुर्वा घेऊन आले गणपतीला आणि देवपूजा केली. आणि कसं ना मग उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे मग नंतर स्वामींची पूजा वगैरे असते. त्यामुळे मग नंतर देव घासायचं नाही होत. त्यामुळे मग मी आदल्या दिवशीच देव घासून घेते. आणि विथ संकष्टी पण होती, दोन्हीला आपण होऊन जाईल म्हटलं. देव भरपूर असे घाण झाले होते, मग ते स्वच्छ केले. आणि ऑनलाईन मागवलं होतं. माझी पावडर संपली होती पितांबरीची, सो मग मी ते लिक्विड मागवलं. बघूया म्हटलं लिक्विड ट्राय करून. आणि सगळी लादी पुसून झाल्याच्या नंतर मग सगळं सामान जागच्या जागेवर ठेवलं आणि मग खाली गेले मी. माझा ना थोडासा बॅक कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ना थोडंसं तो बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित शूट होत नाही आहे. मग त्यामुळे थोडंसं माझा कॅमेरा हलतो आहे. पण इट्स ओके, थोडं स्ट्रगल पण करायला पाहिजे आपल्याला, म्हणजे काम करायचं आहे म्हटल्याच्यानंतर. आणि माझा डे 1च आहे. चलो. आणि ते पाहत होते मी बाबा काय त्याचा यूज कसा करायचा ते वाचत होते मी. देव सगळे स्वच्छ करून झाल्याच्यानंतर पुसायला घेतले. ते छान असं पुसून ठेवले, म्हणजे त्याच्यावरती डाग वगैरे पडत नाही. छान पुसले देवांना आणि छान अशी देवपूजा मी केली.
अशी खायची. मग माझी पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर मग मी शाबू केला आणि नंतर मग चलो माझ्या आजच्या व्लॉगचं इथेच दी एंड करते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चलो बाय बाय.